पुणे दौऱ्यासंदर्भातली महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। अजित डोवाल यांचा लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मान होणार आहे। अमित शहांची खास उपस्थिती या सोहळ्याला असेल। सारसबाग येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार ते अर्पण करतील। काल रात्री अमित शहा यांचा पुण्यातील रिट्स कार्लटन हॉटेलमध्ये मुक्काम आहे। तर आज या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कसा असेल अमित शहांचा पुणे दौरा याचा तपशील आपण पाहूयात। सकाळी 10:30 वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला ते पुष्पहार अर्पण करतील। सकाळी 11 वाजता लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण त्यांच्या हस्ते केलं जाईल। पुरस्काराचा हा संपूर्ण सोहळा दुपारी 2 वाजेपर्यंत चालेल आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर ते पुणे विमानतळावरून दिल्लीकडे रवाना होतील। आदित्य भवर आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। त्या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी आदित्य, आपण पाहतोय अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि एकंदरीत त्यांचा नेमकं दौऱ्याचं स्वरूप कसं असेल, त्यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण देखील केलं जाणार आहे। नक्कीच केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। मात्र कालपर्यंत जर आपण पाहिलं तर पावसाचं सावट या कार्यक्रमावरती होतं। मुसळधार पाऊस हा पुण्यात कोसळत होता, परंतु आज सकाळपासून जर परिस्थिती पाहिली तर पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि त्यामुळे हा कार्यक्रम बिना पावसाचा किंवा पावसाचं सावट नसताना पार पडेल असे एक चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच पोलिसांची मोठी खबरदारी फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे कार्यक्रमस्थळी। त्यासोबतच ज्या रूटवरनं ते जाणार आहेत त्या रूटवरती देखील ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। शहरातले असतील, पिंपरी चिंचवड मधले असतील किंवा इतर शहरातले असतील, अनेक पोलीस या पुणे शहरात आज डिप्लॉय करण्यात आलेले आहेत। त्यासोबतच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्व खबरदारी, पूर्व तयारी सगळी महानगरपालिकेने घेतलेली आहे। रस्ते व्यवस्था असतील किंवा तिथल्या मार्ग व्यवस्था असतील ते देखील त्यांनी स्वच्छ आणि दुरुस्त केलेलं आहे। त्यापूर्वी पाहिलं गेलं तर अण्णाभाऊ साठे यांचा कार्यक्रम पूर्व नियोजित नव्हता, पण कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन अमित शहा सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला थांबून पुष्पहार अर्पण करून पुढे कार्यक्रमाला मार्गस्थ होणार आहे। या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा कार्यक्रम पार पडणार आहे। हा कार्यक्रम यापूर्वीही झाला होता। आदित्य, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।